शहराच्या मुख्य बाजारपेठेसह शहापूर, टिळकवाडी, अनगोळ, वडगाव येथील व्यावसायिकांनी आपली दुकाने गेल्या 4 रविवारी सरकारच्या सूचनेनुसार बंद ठेवली होती. पण आता रविवारचा लॉकडाऊन रद्द करण्यात आल्यामुळे सर्वच ठिकाणी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. बेळगाव शहरासह जिल्ह्यात मागील 4 रविवार कडकडीत लॉकडाऊन करण्यात आला होता. परंतु सरकारच्या नव्या नियमानुसार या रविवारपासून हे लॉकडाऊन रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडून पुन्हा एकदा खरेदीसाठी रविवारी बाहेर पडले होते. मी सध्या आहे 3रा रेल्वे गेट येथे आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की ज्या रविवारी मागे शुकशुकाट होता त्याच सध्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ पाहायला मिळत आहे. सर्व दुकाने खुली झाली आहेत, सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडून सर्व उद्योगधंदे असतील, सर्व व्यवसाय असतील ते सुरू केले आहेत. गेल्या 4 रविवारी निर्मनुष्य झालेले रस्ते गर्दीने फुललेले दिसून आले. काय दुकान पद्धती म्हणजे सगळी इन्कम बंद आणि सर्वसामान्य लोकांना आणि जास्तीत जास्त म्हणजे आमच्यासारख्या दुकान लोकांना, गॅरेजवाल्यांना म्हणजे काय इन्कम तीच असते. रविवारचीच मेन इन्कम असते आणि रविवारचे सगळे सर्वंट लोक असतात, डेली कामावर गेलेले असतात, रविवारचं खाली असतात. म्हणजे रविवारचं जर काय रिपेरीचं काहीतरी आमच्या संदर्भात आणि इतर संदर्भात पण रविवारचंच मार्केट जास्त असतं. त्याच्यामुळे रविवारचं लॉकडाऊन असल्यामुळे रविवारचं तर नुकसान आमची इन्कम जास्तीत जास्त रविवारचीच असते. त्यामुळे आमची इन्कम सगळी रविवारचीच असते. त्याच्यामुळे आम्हाला नुकसान होतं. आता लॉकडाऊन ओपन केल्यामुळे रविवारचं जे ओपन झालं आहे ह्याच्यानंतर इन्कम आमची सर्वसामान्य लोकांना कसं तेवढं हे असतं म्हणजे इन्कम येत राहते. आमचं सगळं आमच्या गरजा भागत राहतात. आता रविवारचं सुरुवात केली आहे, काय वाटतंय तुम्हाला? आता रविवारचं सुरुवात केली म्हणजे आम्हाला बरंच झालं. आम्हाला त्या रविवारचं सुरू केलेत म्हणजे काय आमचा जो काय रोजचा धंदा आहे तो रेग्युलर चालू राहतो. परिस्थिती सध्याची बघायला गेलं की अशी झाली की ह्या 4 महिन्यात जे मागे कोरोना झाला त्याच्यामध्ये जी परिस्थिती लोकांना कळून आली, 1 महिना घाबरले, 2 महिना घाबरले. त्याच्यानंतर जे का आता माणसाची वाईट परिस्थिती 1 महिना चालते, 2 महिना चालते. मग ते कोरोनामुळे माणसाला कसं झालं, जिथे झालं तिथे तुम्ही केलं हे ठीक आहे. आता ह्या 4 रविवारमध्ये कसं झालं, 1-2 रविवार, 2 रविवार, 3 रविवार गेले, समजून गेलं. आणि परिस्थिती पण अशी की घरात बसून पण चालत नाही. थोडंफार कसं भीती होती झाली. आता घरची भीती लई लागली की बाबा चालेल कसं माझं. ज्यामुळे जिथे झालं आहे की नाही तिथं हे लॉकडाऊन केलं योग्य आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळीकडेच केलं की बाकीचं पण माणूस हे होणार नाही. म्हणून ह्या रविवारी जे लॉकडाऊन ओपन केलं नाही त्यामुळे असं वाटलं की जर थोडं बरं वाटलं की असं ज्यांना झालं त्यांनी दुःखात, कारण तुमचं वेळ आहे दुःखाची ती गोष्ट, बाकीचे पण त्यांच्यामुळे दुःखात पडणार. म्हणून ह्यामुळे ते ओपन केलं बरं वाटलं की ज्यांना गरज आहे त्यांनी कामाला जाऊ शकतात नाही, बरोबर. आणि त्यांना मदत पण करू शकतात. बाबा बाजूचा कामाला गेला आणि मी गेलो, माझ्याकडे 4 पैसे मी तुला मदत करतो असं. म्हणजे फुल लॉकडाऊन जे करताना हे आता सध्याच्या परिस्थितीला माणसांना कळून गेलं की ते योग्य नाही आहे. आणि आता परिस्थिती माणसाची अशी झाली आहे की एक तर कामधंदे नाहीत, बिझनेस लाईन हे झालेलं आहे. त्यामुळे जिथे झालं आहे तिथं हे सरकारने किंवा आपले महानगरपालिकेने जे योग्य निर्णय घ्यालेत ना ते योग्य आम्हाला आवडला, बरं वाटला की एकट्यामुळे सगळ्यांना त्रास नको. परिस्थिती अशी आली की तुम्ही जिथे झालं तिथं करायला हे योग्य आहे. आता एक अपार्टमेंट झालं की अपार्टमेंट पुरतीच ठेवा. नाही मेन रोड जायचं असेल तर मेन रोडला लॉक करू नका, कारण तिथनं आजूबाजूवाल्यांचे काही थोडेफार बिझनेस असतात किंवा येण्याची लाईन असते. त्याच्यामुळे त्यांना काय तर कोण भाजी विकायचं कोणाचं ते एकामुळे त्यांचं परिस्थिती प्रॉब्लेम पडते. म्हणजे ज्या तुम्ही निर्णय घेतला हे योग्य आहे आणि ह्याच्यापुढे पण अशीच काळजी घेतला तर बरं वाटतं. कारण सरकारने आणि जे आम्ही नागरिक म्हणून बोलतो ना त्या नागरिकांना पण मी सांगतो की परिस्थिती अशी आहे की तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सगळ्यात बेस्ट तुम्ही स्वतःची काळजी घ्या की परिस्थिती घरात बसून पण भागत नाही. म्हणून जिथे तुम्ही जाता की नाही चला आम्हाला सोडलेत पण तुम्ही कुठेही जाऊ नका.
तुम्ही जिथे जाता तिथं तुम्ही योग्य स्वतःची काळजी घ्या की मी तर सेफ आहे का नाही. हां, आम्हाला सोडलं तर आमच्या इथं लॉकडाऊन ओपन आहे म्हणून तुम्ही स्वतःची काळजी घ्या. हां, घरातनं बाहेर पडता येता जाता काय जे सॅनिटायझर असेल, सोशल डिस्टन्स असेल, घरच्यांना आमच्यामुळे आम्ही बाहेर कामाला जातो आणि वापस येतो म्हणून आमच्यामुळे घरातनं लागायचं ही काळजी घ्या. आपण घरातनं बाहेर पडलो कामाला फ्रीडम आहे, स्वातंत्र्य म्हणून असा विचार करू नका. गेला कामाला जर जिम्मेदारीने कामाला जावं तशी जिम्मेदारी भागून आणि परत घरात आलं की आज जाताना मात्र विचार करा की माझ्या घरात पण लोक आहे. गेल्या 4 रविवारी कडक लॉकडाऊन असल्यामुळे सर्व बस आगारामध्ये थांबून होत्या. मी सध्या आहे मध्यवर्ती बस स्थानकामध्ये. तुम्ही पाहू शकताय या रविवारी लॉकडाऊन रद्द करण्यात आल्यामुळे सर्व प्रवाशांची सोय झालेली आहे. तसेच उद्या राखी पौर्णिमा असल्यामुळे अनेक बहीण भाऊ आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी परगावी निघालेले आहेत. त्यामुळे गेले 4 रविवार या बस स्थानकामध्ये शुकशुकाट पाहायला मिळत होता. तर या रविवारी प्रवाशांनी हा बस स्थानक फुलून गेल्याचे दिसून येत आहे. जरी राज्य सरकारने रविवारचा लॉकडाऊन रद्द केला असला तरी नागरिकांनी स्वतःचीच काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच सामाजिक अंतर पाळणे व मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.